वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन फ्रेशर्सला भेटण्याची संधी भेटली. त्यांचा अप्रोच इंटरव्ह्यूसाठी, त्यांच्या करिअरसाठी काय असतो हे जाणून घ्यायची. सध्या ज्या कंपनीज आहेत ना त्या फ्रेशर्सला का हायर करत नाहीये? बट यू हॅव टू बी रेडी वेन एव्हर यू गेट युअर फर्स्ट चान्स. आणि फ्रेशर्सचा तोच प्रॉब्लेम आहे की फ्रेशर्सला पहिला चान्स भेटणं, कंपनी तुम्हाला हायर करते याचा अर्थ पहिले 3 ते 4 महिने त्यांचा एक रिसोर्स तुमच्या ट्रेनिंगसाठी असतो. त्यानंतर ती कंपनी तुम्हाला 4 ते 5 महिन्यापासून ट्रेनिंग देणार. सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्रीमध्ये फ्रेशर्सचं हायरिंग खूप जास्त होतं. स्टार्टअपमध्ये ज्याला नॉलेज आहे, ज्याच्यामध्ये स्किल सेट आहे, ती लोक हायर होतात. आणि प्रोडक्ट बेस्ड इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला मोस्टली फ्रेशर्स आहे, एक्सपिरियन्स नाहीये, बट जॉबच भेटत नाही, तर मग आम्हाला एक्सपिरियन्स कुठून भेटेल? तर मग ही सध्या जी फ्रेशर्सची जी हे आहे ना, माइंडसेट आहे ना, त्या रजिस्टर्ड 10,000 इंजिनिअरिंग कॉलेज, 10,000 त्यातले काहीतरी 2300 कॉलेजेस गव्हर्नमेंट, 2300 गव्हर्नमेंट, 10 IITs. इफ यू आर एक्सेप्शनल, तुमचं 11वी 12वी 10वीचं नॉलेज, माझ्याकडे स्किल सेट नाही कारण की मला जॉब लागला नाही, इट्स अ मिथ. हे मिथ आज आपली मुलं वापरतात त्यांच्या पॅरेंट्सला कन्व्हिन्स करायला की बाबा मला जॉब का नाहीये आणि मी 6 महिने झाले बेरोजगार का. काही फ्रेशर्स अजून पण एफर्ट देत आहे, स्टडी आहेत, काही कोर्सेस पण करताय, आणि त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जे HR लोक आहेत, HR त्यांना कसं बघणार, ते हायलाइट कसे होणार? मध्ये एखादा रिक्रुटर येतो, त्याच्याकडे त्याचा AI टूल आहे, तो AI टूलमध्ये सर्च करणार मला हा स्किल सेट रिक्वायर्ड आहे आणि या स्किल सेटचे मला रिझ्यूम्स तू फिल्टर आउट करून दे. आणि तुमचा रिझ्यूम त्या रिझ्यूम प्रमाणे त्या पोर्टलवरनं तो रिझ्यूम शॉर्टलिस्ट होऊन HRच्या समोर. मला पगारच पाहिजे, मला कंपनी खूप दूरच आहे, ती पुण्यातच नाहीये, तिच्यासाठी मुंबई जावं लागते, मी हैदराबाद कसं जाऊ, बँगलोरमध्ये तर खूप महाग असते, मग त्याच्या घरचे सांगणार नको बाबा एवढ्या दूर कशाला. मग पोरग सुरू कधी करणार? आम्ही हायर केल्यानंतर सुद्धा मुलांना काढून टाकलेलं आहे कारण की त्याचा जो डॉक्युमेंटेशनला जो प्रॉब्लेम येतो, आणि प्रत्येक चांगली कंपनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करते. नाही करतेच, आणि सध्या तर खूपच करते, कारण हेच मग गॅप येतो. गॅप आल्यानंतर तो असे इन्स्टिट्यूट शोधतो की जे त्याला गॅपसाठी म्हणतात की 2 महिने तुम्हाला 20,000 रुपये दे, मी तुला 6 महिन्याच्या एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट देतो, 3 लाख रुपये दे, मी तुझी बॅकडोअरने एंट्री करतो. इंदुरीकर महाराज लय आवडतात त्याच्या. इंदुरीकर महाराजांचं भाषण जर ऐकलं त्यामध्ये सांगतात सगळ्यात पहिले तुमच्या आईला घरात गप्प बसवा. ती म्हणते काय व्हायले, त्यांचं एक भाषण आहे, काय व्हायले, एकुलतं एकच आहे, काय जळता जळणार. रिझ्यूम मध्ये स्किल सेट काय ठेवतात माहिती का? एक्सेल, पॉवर पॉइंट. म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये दुसरं काहीच केलं नाही. इंजिनिअरिंगचा कुठलाही फ्रेशरचा इंटरव्ह्यू इंजिनिअरिंग बेसिक शिवाय होतो का? हा प्रश्न तुलाही आहे. वी नीड इंटेलेक्च्युअल पीपल्स, those who are much more sincere and having a good skill set, basic skill set. I am not talking about मी ॲट द एंड हे विचारल की आता जर जॉब पाहिजे तर फ्रेशर्सनी काय केलं पाहिजे एक शॉर्टमध्ये? की इंटरव्ह्यू वाल्यांनी पहिलेपासून डिसाईड नसतं केलं की याला घ्यायचंय याला घ्यायचंय, कारण की इंटरव्ह्यू कॉर्पोरेटमध्ये कोणी कोणाचा नाही. करेक्ट. कॉम्पिटिशन वाढल्यामुळे चान्स कमी आहेत, कमी चान्समध्ये तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. हॅलो ऑल, वेलकम टू IT वाला देव ह्या यूट्यूब चॅनलवरती. सगळ्यांना माहीत असेल की सध्या फ्रेशर्सची कंडिशन काय आहे. सध्या म्हणण्यापेक्षा लास्ट 2 इयर्सपासून फ्रेशर्सची कंडिशन काय आहे. मार्केट ओपन आहे, पण कोणासाठी, आणि जे कंपनीज आहेत ते फ्रेशर्सला का हायर करत नाही, आणि हे जे रिझन्स आहेत काही, ते रिझन्स आपल्याला डिस्कस करावं लागतील. आणि त्यासाठी मी अनिकेतला इन्व्हाइट केला आहे. अनिकेतचं जर सांगायचं झालं तर अनिकेत टेक्निकल इंटरव्ह्यूअर आहे, आणि लास्टच्या एक 8-10 वर्षापासून फ्रेशर्सचे जे काही ड्राईव्ह असतील, वॉक इन असतील, त्यानंतर इंटरव्ह्यूचे जे काही आपले टेक्निकल इंटरव्ह्यू असतील कंपनीसाठी खूप सारे घेतले आहेत, खूप सारा एक्सपिरियन्स आहेत. आणि सध्या फ्रेशर्सला ओपनिंग्स आहेत की नाही आहे, मार्केट ओपन आहे की नाही, आणि कंपनीज फ्रेशर्सला का हायर करत नाहीत, सगळ्यात हा इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आपण अनिकेतला आज इन्व्हाइट केला आहे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अनिकेत, वेलकम टू IT वाला देव ह्या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद देवा. मी तर याला देवाच बोलेल कारण की आमची जुनी ओळख आहे. माझं नाव अनिकेत भांगे. मी डसॉल्ट सिस्टीमपासनं शेवटच्या 12 वर्षापासून काम करतो. ओके. आणि माझा टोटल वर्किंग एक्सपिरियन्स आहे 15 वर्ष. ओके. आणि मी मेकॅनिकल इंडस्ट्री बॅकग्राऊंडमध्ये भरपूर वर्ष काम केलं. मोस्टली मी सॉलिड वर्क्स, कॅड इंडस्ट्री, हा माझा एक्सपिरियन्स आहे. मग मेकॅनिकल आणि IT या दोघांमध्येही माझा तेवढा संबंध येतो जेवढा
बाकी लोकांचा येतो. डसॉल्ट सिस्टीम ही सध्या IT कंपनी आहे जी मेकॅनिकल सॉफ्टवेअर डिझायनिंगसाठी काम करते, त्यामुळे माझा IT मध्ये जास्त संबंध येतोय. आणि आम्ही मोस्टली मेकॅनिकल फ्रेशर्स, मेकॅनिकल इंजिनियर्सला हायर करतो. आणि आकृती नावाचं एक कॉम्पिटिशन होतं, त्या कॉम्पिटिशनलाही आम्ही रन करतो, थ्रू ड्राईव्ह करतो. त्या कॉम्पिटिशन थ्रू आम्हाला वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन फ्रेशर्सला भेटण्याची संधी भेटली. त्यांचा अप्रोच इंटरव्ह्यूसाठी, त्यांच्या करिअरसाठी काय असतो हे जाणून घ्यायची एक आम्हाला रस्ता दिसला, दिशा दिसली. त्यानंतर आम्ही त्याप्रमाणे आम्ही फ्रेशर्सला गाईड करत गेलो. वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन फ्रेशर्सला गाईड करायची संधी भेटलेली आहे. आणि आज तू आम्हाला इथे, म्हणजे मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. बिकॉज या माध्यमात थ्रू अजून जास्त लोकांसोबत हा एक उपक्रम जो आम्ही चालवलेला आहे तो पोहोचू शकतो. त्याबद्दल थँक्यू. येस. कारण आपल्याला हेच आता जो काही तू एक्सपिरियन्स सांगितला की आम्ही वेगवेगळ्या कॉलेजला जातो, ड्राईव्ह जे करतो, कंडक्ट करतो किंवा काय बरं केले. लास्टच्या 2-3 वर्षापासून तू बघत असशील की मार्केटचं सिच्युएशन कशी आहे आणि काय आहे. सध्या ज्या कंपनीज आहेत ना त्या फ्रेशर्सला का हायर करत नाहीत? हायर करत नाही हा प्रश्न चुकीचा आहे. फ्रेशर्सला हायर करतात पण आणि नाही पण करतात ह्या गोष्टीवर की त्यांचा स्किल सेट, ते कुठल्या कॉलेजमधनं पास होत आहेत आणि कंपनीची रिक्वायरमेंट काय आहे. आणि नाही याच्यासाठी की प्रत्येकाने हे कन्सिडर करू नये की फ्रेशर्सलाच हायर करावं. कारण की फ्रेशर्सला हायर केल्यानंतर फ्रेशर्सवर कंपनीला एक पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात. कंपनी हॅज टू इन्व्हेस्ट सम अमाऊंट ऑफ मनी की त्यामुळे त्या फ्रेशरला 3 ते 4 महिने पगार द्यावा लागतो, त्याला त्या प्रकारचं ट्रेनिंग द्यावं लागतं. मग मार्केटची करंट सिच्युएशन जर बघितली की कंपनीची जी पोझिशन काय आहे, मार्केट पोझिशन काय आहे, या सगळ्या गोष्टींवर डिसाईड केल्यानंतर कंपनी त्याची रिक्रुटमेंट पॉलिसी डिसाईड करते. तुम्हाला असं वाटतं की मी फ्रेशर नाहीये बाबा, मी फ्रेशर आहे, मला स्किल कसा डेव्हलप होणार. बट यू हॅव टू बी रेडी वेन एव्हर यू गेट युअर फर्स्ट चान्स. आणि फ्रेशर्सचा तोच प्रॉब्लेम आहे की फ्रेशर्सला पहिला चान्स भेटणं आणि त्या चान्सला सोनं, त्या संधीचं सोनं करणं हे जमत नाही. त्यामुळे आज कंपन्यांमध्ये फ्रेशर्सचं हायरिंग कमी आहे. बिकॉज कंपन्या तुम्हाला फुकट बसून पगार देतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. कंपनी तुम्हाला हायर करते याचा अर्थ पहिले 3 ते 4 महिने त्यांचा एक रिसोर्स तुमच्या ट्रेनिंगसाठी असतो. त्यानंतर ती कंपनी तुम्हाला 4 ते 5 महिन्यापासून ट्रेनिंग देणार. मग ही जी कॉस्ट इन्व्हॉल्ड असते, ही कॉस्ट जी कंपनी बेअर करू शकते ती कंपनी फ्रेशर्सला हायरिंग करते. मग आता कुठल्या प्रकारच्या कंपन्या फ्रेशर्सला हायर करतात, तर कंपन्या मेनली 3 ह्याच्यात डिवाइड आहेत आपल्या. एक आहे सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्री, मिडल आहे स्टार्टअप आणि एक आहे प्रोडक्ट बेस्ड इंडस्ट्री. सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्रीमध्ये फ्रेशर्सचं हायरिंग खूप जास्त होतं. स्टार्टअपमध्ये ज्याला नॉलेज आहे, ज्याच्यामध्ये स्किल सेट आहे, ती लोक हायर होतात. आणि प्रोडक्ट बेस्ड इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला मोस्टली एक्सपिरियन्स लोकांना हायर केलं जातं, कारण की त्यांच्याकडे रिसोर्सेस लिमिटेड असतात आणि त्या लिमिटेड रिसोर्सेसमध्ये ते रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं काम करतात. मग फ्रेशर्स या तिन्ही ठिकाणी हायर होतात, पण डिपेंड्स ऑन युअर स्किल सेट. जे काही पॉईंट्स तू आता शेअर केले ते एकदम बरोबर आहेत. बरं, मग असं आता समजा ॲज अ फ्रेशर आपण कन्सिडर करूयात, आता फ्रेशर तर आहेत बट जॉब लागल्याशिवाय किंवा फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी भेटल्याशिवाय एक्सपिरियन्स नाही येणार. एक्सपिरियन्स का नाहीये? कारण त्यांना जॉब भेटत नाही. म्हणजे ही जी वाईस वर्सा आहे, फ्रेशर्स आहे, एक्सपिरियन्स नाहीये, बट जॉबच भेटत नाही, तर मग आम्हाला एक्सपिरियन्स कुठून भेटेल? तर मग ही सध्या जी फ्रेशर्सची जी हे आहे ना, माइंडसेट आहे ना, तर त्या माइंडसेटबद्दल काय ओपिनियन? देवा, तू जर हा प्रश्न मला 10 वर्षापूर्वी विचारला असता ना, तर मी म्हटलं असता हा माइंडसेट चुकीचा आहे की तुमच्याकडे कधीही फ्रेशर्सला माझ्याकडे स्किल सेट नाहीये आणि मी म्हणतोय की बाबा ओके ठीक आहे तुझ्याकडे स्किल. मग मी आता इंजिनिअरिंग पास झालं. ज्या वेळेला मी इंजिनिअरिंगला गेलो, ऍट दॅट टाइम 240 इंजिनिअरिंग कॉलेजेस होते. त्यावेळेला मी ही गोष्ट डिसाईड केली होती की मला मार्क चांगले आहेत म्हणून मला इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन भेटलंय. बरोबर. बट इन करंट सिच्युएशन भारतामध्ये किती इंजिनिअरिंग कॉलेज आहेत? दे आर रजिस्टर्ड 10,000 इंजिनिअरिंग कॉलेज. 10,000 त्यातले काहीतरी 2300 कॉलेजेस गव्हर्नमेंट, 2300 गव्हर्नमेंट, 10 IITs. इफ यू आर एक्सेप्शनल, तुमचं 11वी 12वी 10वीचं नॉलेज खूप चांगलं आहे, तुम्ही हुशार आहात, तर IIT आणि गव्हर्नमेंट कॉलेजमधले मुलं जे आहेत ज्यांना आजही कॅम्पस प्लेसमेंट ह्या सगळ्या गोष्टींबद्दल हे होतं. मग आता उरलेल्या बाकी 7,000 लोकांनी 7,000 कॉलेजेसच्या लोकांनी काय करावं? स्किल सेट डेव्हलप करणं ही तुमची जबाबदारी. करेक्ट. तुम्ही कॉलेजेसमध्ये काय करता हे तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे. करेक्ट.
ओके 10 वर्षापूर्वी स्किल सेट साठी लायब्ररीमध्ये जावं लागायचं. ओके, लायब्ररीत जाऊन पुस्तकं घ्यावी लागायची, पुस्तकांमध्ये जाऊन नॉलेज सर्च करावं लागायचं. आज ती गरज आहे का? नाही. You have AIs with you. You have your mobiles with you. You have a simple Gemini app. Open it, take a screenshot of any application or the question, say solve it. तो AI तुमच्यासाठी तो क्वेश्चन सॉल्व्ह करून देतो. बरोबर. ओके. ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, जर तुम्ही सॉफ्टवेअर इंडस्ट्री घेतली, सपोज सॉफ्टवेअर इंडस्ट्रीसाठी लागणारा स्किल सेट आज फ्री मध्ये अवेलेबल आहे का? नाही आहे. ओके, करेक्ट. मग त्यानंतर सुद्धा फ्रेशर्स इथे पुण्यात आल्यानंतर किती पैसे खर्च करतात स्किल सेट डेव्हलपमेंटसाठी? खूप कमी झालंय. पण कन्सिस्टन्सी नाही राहिली मुलांमध्ये. आज फ्रेशर घरामध्ये राहून इंटरनेटवर स्वतःचा स्किल सेट डेव्हलप करण्यापेक्षा बाकी सगळ्या गोष्टी करतो. ऍब्सोल्युटली करेक्ट. ओके, करेक्ट. मग स्किल सेट डेव्हलप होणार कसा? कंपन्या मॉडिफाय झाल्या. कंपन्या आज तुला हायर केल्यानंतर कंपनीने सगळ्यात पहिले काय केलं होतं की तुला एक युजर आयडी पासवर्ड दिलं, एक व्हिडिओ दिला, बाबा हे व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ लर्न कर. तू केला. तुला गाईड करायसाठी कंपनी मधला एक एम्प्लॉई होता. मग आज ती सिच्युएशन तुमची घरी आहे. असं नाहीये की बाबा तुम्ही फारच रिमोट परिस्थितीतनं आलाय, तुम्हाला कोणीच ओळखत नाही, तुम्हाला कोणी माहिती नाही. मग तुला एखाद्या क्वेश्चनचा आन्सर पडला तर तुमचे सिनियर्स तुम्हाला ओळखतात. बरोबर. ओके, जर एखादी गोष्ट तुम्हाला माहिती आहे, एखादं फील्ड तुम्ही डिसाईड केलंय, मग त्या फील्डमध्ये नॉलेज घ्यायला अडवलंय कोणी तुम्हाला? माझ्याकडे स्किल सेट नाही कारण की मला जॉब लागला नाही, इट्स अ मिथ. हे मिथ आज आपली मुलं वापरतात त्यांच्या पॅरेंट्सला कन्व्हिन्स करायला की बाबा मला जॉब का नाहीये आणि मी 6 महिने झाले बेरोजगार काय. सो आज तू मला या प्रश्नाचं उत्तर दे की स्किल सेट डेव्हलप करायसाठी कोणाची गरज आहे का? नाही. म्हणजे जेवढं तू एक्सप्लेन केलं ना त्यातून मला असं वाटतं की नाही, ट्रूथ हेच आहे की आपण फक्त रिझन बहाणे, जसं तू सांगितलं की आपण आपल्या पॅरेंट्सला फक्त कन्व्हे करण्यासाठी सांगतो. तर ऍब्सोल्युटली यार की स्किल सेट सध्या खूप कमी आहे. आणि दुसरा पॉईंट हा एक मला आवडलं की जसं की पेशन्स खूप कमी आहे, कन्सिस्टन्सी खूप कमी आहे लोकांमध्ये, कन्सिस्टन्सी नाही आहे आणि त्यामुळे हे इश्यूज येतात. एक उदाहरण देतो कन्सिस्टन्सीवरनं सांगितलं. आज सवय काय लागलेत सांग. एक इंटरव्ह्यू घेतला, इंटरव्ह्यू ऑनलाईन होता, लॉकडाऊनचा टाइम होता, पिरियड होता. इंटरव्ह्यू साठी स्क्रीनच्या या बाजूला मी होतो, स्क्रीनच्या बाजूला ती व्यक्ती होती ज्याचा जो ऍज अ फ्रेशर माझ्याकडे आला होता. बरोबर. आणि त्याला मी माझ्या क्षेत्रातले काही प्रश्न विचारले, स्क्रीन चालू होती, त्याला प्रश्न विचारले त्याला त्याने काय सुरुवात केली, 1 मिनिट सर म्हणे मी गुगलवर सर्च करतो. तो इंटरव्ह्यूला बसलाय, इंटरव्ह्यूसाठी 3 लोक समोर बसलेली आहेत, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तो ऑन स्क्रीन गुगलवर सर्च करतोय, अँड विच इज क्वाईट नॉर्मल टू हिम. सर मी नोकरीला लागल्यानंतर तो गुगलवरच सर्च करेल ना. अरे मला मग गुगलवर सर्च करेल तर मग मी तुला कशाला हायर करू? मी रिसोर्स पण गुगलवरच आणेल ना. अरे आणि हे झालंय, ही सत्य परिस्थिती आहे. त्या मुलाचे अकॅडमिक्स बघितले, त्या मुलाचे मार्क बघितले, त्या मुलाला जर आपण आज त्याचे मार्कशीट बघितली, कॉलेजचं नाव बघितलं, सगळं खूप छान आहे. तो असा छान बसलाय, त्याच्याकडे मॅकबुकचा लॅपटॉप आहे, कारण की ज्यावेळेस मॅक वापरतो तेव्हा एक स्क्रीन अशी एकदम सुंदर दिसते, इंटरनेटची स्पीड खूप चांगली आहे. 1 मिनिट सर म्हणे मी सर्च करतो. म्हटलं बाबा किती कॅज्युअल झालंय. म्हणजे आज फ्रेशर्स मध्ये हे ऍटिट्यूड आहे, तो ऍटिट्यूड फ्रेशर्सला त्रास देतोय. म्हणजे जो आपण म्हणतो ना डिपेंडन्सी, स्किल सेट आपल्याकडे काही नसताना आपण पूर्ण डिपेंड आपण गुगलवरती म्हणा किंवा आता AI वरती होणार आहोत, हे सगळं फ्रेशर्समध्ये सध्या आहे. बट माझा क्वेश्चन असं पण आहे, काही फ्रेशर्स अजून पण एफर्ट देत आहे, स्टडी आहेत, काही कोर्सेस पण करताय आणि त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जे HR लोक आहेत, HR त्यांना कसं बघणार, ते हायलाईट कसे होणार HRच्या ह्याने पॉईंट ऑफ व्ह्यूनी? सगळ्यात पहिले आपल्याकडे आता जॉब पोर्टल्स खूप ऍक्टिव्हली जॉब पोर्टल्स वापरले जातात. लिंक्डइन आहे जॉब पोर्टल चांगलं, पण लिंक्डइन मला नाही वाटत की एवढं इफेक्टिव्ह आहे जॉब नवीन ॲज अ फ्रेशर मी जॉब सर्च करायसाठी. बाकी खूप प्लॅटफॉर्म्स आहेत, लाईक Naukri.com आहे, इननीड आहे, नंतर जॉब मिनी आहे, हे भरपूर सारे प्लॅटफॉर्म्स ऑलरेडी अवेलेबल आहेत. तुम्ही तुमचा रिझ्यूम कसा बनवता ह्यावर तुमचे पहिला जॉबचा प्रेफरन्स डिसाईड होतो. बरोबर. करेक्ट. बरोबर. येस. जर तुमचा रिझ्यूम कसा बनवता, तुम्ही अप्रोच कसं करता,
आजकाल सकाळी 9 ते 10 मध्ये 9 ते 11 मध्ये एखादा रिक्रुटर येतो, त्याच्याकडे त्याचा AI टूल आहे, तो AI टूलमध्ये सर्च करणार, मला हा स्किल सेट रिक्वायर्ड आहे आणि या स्किल सेटचे मला रिझ्यूम्स तू फिल्टर आउट करून दे, आणि तुमचा रिझ्यूम त्या रिझ्यूम प्रमाणे त्या पोर्टलवरनं तो रिझ्यूम शॉर्टलिस्ट होऊन HRच्या समोर येतो. करेक्ट. दॅट इज युअर फर्स्ट गेटवे. तो चांगला ठेवा. रिझ्यूम विदाउट कव्हर लेटर, रिझ्यूम विथ लेस स्किल सेट, कॅज्युअल रिझ्यूम. तुमच्या रिझ्यूम मधला फोटो कसा असतो, आता तुम्ही बघितलं का लग्नातला फोटो लावलाय रिझ्यूमला, म्हणजे मी काय समजावं की तुला, तू नाहीतर असा बघितलेला फोटो असतो कुठेतरी, असा समोर बघतोय तिरपा फेस, म्हणजे मी हा या बाजूने छान दिसतो म्हणे. अरे तू छान दिसण्याचा माझा काय संबंध? बी अ फॉर्मल. एखादा तुम्ही पासपोर्ट साईज फोटो काढताय तर पासपोर्ट साईज फोटो टाका, जॅकेट बिकेट घाला, कोट बीट घाला, त्याच्या विचारून एक छान सिंपल कॅज्युअल फोटो टाका, तो रिझ्यूम मध्ये छान दिसला पाहिजे. हा ठीक आहे बाबा, UI UX डिझायनर आहे, यू हॅव टू बी मोर क्रिएटिव्ह, ऑर एल्स की बाबा तुला डिझाईन कंपनीमध्ये जायचंय तर रिझ्यूम सोबत तू काय डिझाईन केलंय ते लिही. या सगळ्या गोष्टी असतील तर ठीक आहे. पण तुमचा जो फर्स्ट गेटवे आहे, फ्रेशर्स हॅज अ फर्स्ट गेटवे हिज रिझ्यूम आणि त्याच्यानंतरचं त्यांनी वापरलेले जॉब पोर्टल्स. लिंक्डइनवर जाऊन लोकांना पिंग करणं आणि त्यांना त्रास देणं, त्यांना कंटिन्युअसली हे रेफरल मागत राहणं, हा पर्याय नका धरू. सगळ्यात पहिले आपल्या स्किल सेटवर काम करा. कारण की काय होणार आहे, एखाद्याने तुम्हाला ॲज अ रेफरल हायरिंगसाठी इंटरव्ह्यू दिला सुद्धा, बरोबर, आणि तुमच्याकडे त्याची जर प्रॉपर व्यवस्था नसेल, स्किल सेट नसेल, तुम्हाला त्या गोष्टीचं सोनं नाही करता येत असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी बाहेर पडताल, त्याच्यानंतर तुमचा कॉल पण नाही उचलणार. अनिकेत, जसे तू आता पॉईंट सगळे डिस्क्राईब केले, तर त्यामध्ये तर म्हणजे मला एकदम बरोबर वाटलं ते. बट मग जे सध्या मार्केटमध्ये फ्रेशर्स आहेत आणि आता जे रिसेंटली बॅच पण आता लगेच येणार आहे, तर ह्यांचं माइंडसेट कसं आहे बरं? ह्यांचं जॉब करण्याचं जे माइंडसेट आहे ते कसं आहे? जॉब करण्याचा माइंडसेट सगळ्यात पहिले तुम्हाला किती पगार भेटेल याचा विचार करणं बंद करा. ओके, ते सगळ्यात जास्त चालू आहे. ते सगळ्यात जास्त चालू आहे की बाबा माझ्या कॉलेजमध्ये हे झालं होतं, त्याला 18चं पॅकेज भेटलं, त्याला 19चं पॅकेज भेटलं. तुम्हाला पॅकेज दिसतं, पण त्या माणसाची त्या पॅकेजच्या मागची मेहनत नाही दिसत, आणि जे तुम्ही कधीही केलेली नाहीये. पगार मला हाच पाहिजे, माझा जॉब, मला याच कंपनीत जॉब पाहिजे, मी इथेच जाऊन काम करणार, या सगळ्या गोष्टींवर मी एकदम हे असतो. तुम्हाला 6 महिन्यामध्ये कळतं की आपली सिच्युएशन काय आहे, आपल्याला कोणती कंपनी जॉब देऊ शकते, कोणती कंपनी जॉब देऊ नाही शकत. बरोबर. त्याप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या आवडीच्या स्किल सेटमध्ये कमी पगारीवर सुद्धा कोणीतरी जॉबला ठेवतंय तर ठेवा. बरोबर. युट्यूबला काही इंटरव्ह्यूज आहेत. एक BCom केलेला गुजराती मुलगा आहे, ज्यांनी आता सध्या 34चं गुगलचं पॅकेज पॅक केलंय. त्याची जर जर्नी बघितली तर ही हॅज स्टार्टेड ही जॉब फ्रॉम 12,000 पर मंथ. एका स्टार्टअपमध्ये जाऊन त्यांनी एक 12,000 रुपये महिन्यावर स्किल सेट डेव्हलप करायला सुरुवात केली. ओके. माझं तसंच आहे. माझा पहिला जॉब जो होता तो 8,000 रुपये स्टार्टिंग झाला. त्यानंतर मग आमची जर्नी सुरू झाली 8-12. बट मी पहिल्या जॉबमध्ये जे काम करत होतो, मी तेच काम मी आजही करतो. आय स्टार्टेड माय करिअर युझिंग सॉलिडवर्क्स. आय एम राईट नाऊ इन अ सॉलिडवर्क्स. मी जे सॉलिडवर्क्स ऑन ग्राउंड लोकांमध्ये जाऊन सेल करत होतो, ते त्या सॉलिडवर्क्सच्या R&D फॉर्म मध्ये येऊन बसलोय. मी माझा स्किल सेट एका फिक्समध्ये ठेवलेला आहे. आज हा म्हणतो मला जावामध्ये, आज माझा जावाचा इंटरव्ह्यू झाला, हा भाऊ गेला लगेच जावाच्या इंटरव्ह्यूला. उद्या जाऊन त्याला तिकडे कळतं की आज पायथॉनचा इंटरव्ह्यू, तो गेला पायथॉनमध्ये. म्हणजे त्याला त्याचा स्किल सेट काय असावा, कुठे जॉब जाऊन सर्च करावा, ह्या गोष्टी माहिती नाहीत. पहिले एक बाजू ठरवा की मला ह्या गोष्टीमध्ये मला करिअर करायचंय, ह्या गोष्टीचा स्किल सेट पूर्णपणे डेव्हलप करा आणि नंतर जॉबला जा. बरोबर. ती कंपनी तुमच्या डोमेन मधली नसली तरी सुद्धा तुमचं करंट नॉलेज बघून सुद्धा तुम्हाला भरपूर वेळेला हायर करते. करेक्ट. मला पगारच पाहिजे, मला कंपनी खूप दूरच आहे, ती पुण्यातच नाहीये, तिच्यासाठी मुंबई जावं लागते, मी हैदराबाद कसं जाऊ, बँगलोरमध्ये तर खूप महाग असते, मग त्याच्या घरचे सांगणार नको बाबा एवढ्या दूर कशाला, मग पोरगं सुरू कधी करणार? चांगले पॉईंट्स काढले. बरोबर आहे. हेच पॉईंट्स आहेत की ज्यामुळे फ्रेशर्स मागं पडत आहे, आणि हे पॉईंट डिस्कस करायसारखेच आहेत. आणि हे फ्रेशर्सनी आय थिंक मला तर म्हणेल की हे जे पॉईंट्स आहेत, जे अनिकेत सांगतो ना, ते प्रॉपर ग्राउंडेड पॉईंट्स आहेत. आणि आय थिंक सगळे जे फ्रेशर्स आहेत ना, त्यांच्याही मनात असतीलच, त्यांच्या घरच्यांचे पण असतील की आपण काय करावं. सो जेवढे पण पॉईंट्स म्हणताना त्यावरती खरंच विचार केला पाहिजे. आणि खूप डीपली जाऊन सांगतोय,
सो खूप मला पण एकदम चांगले पॉईंट वाटले. मला पण काही काही नवीन पॉईंट्स शिकायला भेटतात की यार नाही, सध्या फ्रेशर्स हे करतायच आणि त्याच्या डोक्यात असं आहेच. अनिकेत, मी सध्या HR कडून एक नवीन टर्मिनॉलॉजी ऐकली, पॅरासिटिक माइंडसेट म्हणजे काय? पॅरासिटिक माइंडसेट किंवा पॅरासिटिक डिपेंडन्सी इज काइंड ऑफ अ स्कॅम. ओके. काय स्कॅमचा एक स्ट्रक्चर आहे स्कॅमचं, ज्यामध्ये ते तुम्हाला फेक एक्सपिरियन्स देणार, प्रोजेक्ट एकाचा, रिझ्यूम एकाचा, नाव तुमचं, ओके, गाव तिसऱ्याचं आणि त्यानंतर ते तुम्हाला कंपनीच्या इंटरव्ह्यू पर्यंत नेणार. ओके. आणि त्यानंतर तो मुलगा इंटरव्ह्यू मध्ये जर चुकून पास झाला तर त्यानंतर त्याच्या बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन मध्ये कंपनीत लागल्यानंतर त्याला काढून टाकण्यात येतं आणि त्यावेळेला तुम्ही त्या कंपनीपासून ब्लॅकलिस्ट होता. कंपनी आणि ऑर्गनायझेशन लेवलला एक लिस्ट सर्क्युलेट होते, ब्लॅक लिस्ट म्हणतो आम्ही त्याला, आणि त्यामध्ये काही हायरिंग फर्म्सची नावं आहेत, काही मुलांची नावं आहेत ज्यांना कंपन्यांनी काढून टाकले ह्या सगळ्या गोष्टींमुळे. आणि सध्या मुलं या पॅरासिटिक माइंडसेटचे बळी होतात. मुलांनो, हात जोडून विनंती, एक्सपिरियन्स नसेल तर चुकीचा एक्सपिरियन्स कधीही लावायचा नाही. तुम्ही बाकी कोणाचं नाही नुकसान करताय, तुम्ही स्वतःचं नुकसान करताय. त्यामुळे हा जो स्कॅम पुण्यात जो चालू आहे त्याबद्दल आम्ही भरपूर वेळेला अनुभव केलेला आहे. आम्ही हायर केल्यानंतर सुद्धा मुलांना काढून टाकलेलं आहे, कारण की त्याचा जो डॉक्युमेंटेशनला जो प्रॉब्लेम येतो, आणि प्रत्येक चांगली कंपनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करते. नाही करतेच, आणि सध्या तर खूपच करते, कारण हे स्कॅम आणि स्कॅम नाही म्हणता ना, अशा गोष्टी HR लोकांनी म्हणा किंवा बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करणाऱ्या लोकांनी ते पकडले, त्यामुळे मग अजून व्हेरिफिकेशन थोडंसं कडक झालं म्हणतात किंवा टाईट झालं म्हणतात. सध्या जे फ्रेशर्स आहेत, जे जॉब नाही त्यांना, आणि त्यांच्या पॅरेंट्सची पण खूप मोठी भूमिका आहे ह्याच्यामध्ये, कारण हर एक पॅरेंट्सला असं वाटतं की आपल्या मुलाचा फर्स्ट जॉब स्टार्ट झाला पाहिजे किंवा काय. आणि काही जण असे असतात की यार नाही, यार मला थोडंसं डिप्रेशन आहे, 1 वर्ष 2 वर्ष झालं जॉब नाही किंवा काय नाही. तर ह्याच्यामध्ये पॅरेंट्सची म्हणा किंवा स्टुडंटची म्हणा, तर काय भूमिका येईल त्याच्यामध्ये? ओके, सगळ्यात पहिले हे डिसाईड करा की इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुला काय करायचं, जॉब करायचा आहे का, मला जाऊन माझं स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे का, मी PG करणार आहे. पहिल्या 2 महिन्यातच डिसाईड करा. बरोबर. आजची सिच्युएशन काय आहे, पोराचं ग्रॅज्युएशन संपलं, पोरगं गेलं गावाकडे गेलं की 3 महिने तिथंच बसतो. बरोबर. तिथल्या लहान पोरासोबत बॅडमिंटन खेळतं आणि मग वापिस येतं. बरोबर. आता त्याच्या आईला काय वाटतं, राहू दे की बाबा, एकुलते एकच पोरग आहे, कुठं जाणार आहे, कशाला जाऊ द्यायचं, राय बापू 3 वर्ष, 2-3 महिने राहा, अजून काय तुला लगेच जॉब लागलाय काय, इथंच बस ना, ऑनलाईन फॉर्म टाक. करेक्ट. त्या असे करत करत 6-6 महिने पोरं घरीच आहेत. ज्यांच्या मायबापांनी त्यांना, तुमच्या पोराला सोडा, पुण्याला पाठवा, मग पुण्याला पाठवल्यावर पैसे लई लागतात, मग कॉलेजला असताना जेवढे पैसे लागत होते तेवढेच द्या. बरोबर. बरोबर. जसे कॉलेजला लागताना तुम्ही हॉस्टेलचे, जेवणा खाण्याचे, फिरण्याचे आणि त्याच्या काही एज्युकेशनचे एवढे 4 गोष्टीचे जे डिवाइड करून 10-12 हजार रुपये असेल ते देतात. पोरग पास झाल्या त्याला गाडी, त्याला कपडे, त्याच्या वडिलांनी पेन्शन झाल्यानंतर उरलेल्या सगळ्या पैशांनी घेतला फ्लॅट, आणि त्यानंतर पोरग फ्रेशर करून त्या ठिकाणी जात. त्याचा माइंडसेट राहायला पाहिजे ना. त्याला तुम्ही एक पूर्ण कम्फर्ट बॅच मध्ये नेऊन ठेवलं. करेक्ट करेक्ट. पोराला आई वडिलांनी सगळ्यात पहिले पुण्यात पाठवल्यावर हॉस्टेलला ठेवा. त्याला पैसे पाहिजेत, पैसे कमवायचे असतात, ह्याची अक्कल येऊ द्या ना. आज फ्रेशर्स मध्ये पैसे कमवायची अक्कल शून्य आहे. करेक्ट. वाईट वाटू द्या, ही भाषा थोडी शिवरळ आहे, मी मराठवाड्यात नाही येतो, पण आज फ्रेशर्स मध्ये पैसे कमवायची अक्कल शून्य आहे. का? आपण सगळे मिड प्रिव्हिलेज बॅकग्राऊंड मधनं येतो. आमच्या वडिलांनी सुद्धा आम्हाला इथे ज्या वेळेस पाठवलं, माझे वडील क्लास 1 ऑफिसर होते, त्यांच्याकडे काय पैसे नव्हते का? मी एकुलता एक जन्माला आलो. ओके, त्यांनी मला इथे आल्यानंतर सुद्धा तेवढेच पैसे दिले की जेवढे माझ्या गरजेचे होते. मग पैसे कमवायची जी भूक होती, पैसे कमवण्यासाठी जी मेहनत होती, मग त्यावेळेला आम्ही फर्स्ट सिच्युएशन ही डिसाईड केली की नाही, आम्हाला नोकरी करायची. का करायची? स्पर्धा परीक्षेमधली जी तयारी बघितली, सगळं कॅल्क्युलेशन केलं, नाही आपल्यानी हे होऊ शकत नाही, हे आपल्याला जाणू नये. मग आपल्याला काय येतं, मेकॅनिकल मध्ये टेक्निकल नॉलेज आपलं खूप चांगलं आहे. मग मेकॅनिकल कंपनीत जॉब घेतला आणि करिअर स्टार्ट केलं. 10,000 का होईना यायचे, उरलेले वरचे जे लागतात ते कधी कधी वडील द्यायचे, पण ते त्यावेळेसच द्यायचे ज्या वेळेला तुम्ही सांगायचे की बाबा मला ह्या महिन्यामध्ये एवढा खर्च झाला, मला हे लागलं, किंवा मला इथे डिपॉझिट द्यायचंय, माझं हे झालं, किंवा मी हे केलं.
त्यावर त्यांनी 3,000 4,000 5,000 जे काही होते वरचे ते देत राहायचे. मग आमच्या मनामध्ये काय होतं, नाही बाबा मी नोकरी करतोय पण माझ्या मागे एक आधारस्तंभ म्हणून माझे वडील उभे आहेत, मी त्यांच्याकडनं पैशाची मदत घेऊ शकतो. आज काय काय होत नाही बाबा, घे आणि त्या कागदासारखे पैसे देतात राव. आणि आता जर त्यांच्या पॅरेंट्सला जाऊन म्हणलं की तुम्ही असं का करता, नाही, आणि 1-1.5 वर्ष पोरग मजा केल्यानंतर ती नातेवाईकांना जाऊन म्हणतात ना यार माझ्या पोराला नोकरी बघ की, ते पोरग नोकरी करायच्या लायकीचं राहिलं पाहिजे का? मग गॅप येतो. गॅप आल्यानंतर तो असे इन्स्टिट्यूट शोधतो की जे त्याला गॅपसाठी म्हणतात की 2 महिने तुम्हाला 20,000 रुपये दे, मी तुला 6 महिन्याच्या एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट देतो. 3 लाख रुपये दे, मी तुझी बॅकडोरने एंट्री करतो. हे जे सगळं चाललंय ह्याच्यासाठी पॅरेंटला जी अक्कल 2 वर्षानंतर येते ती जर पहिल्या दिवशी आली तर, इंजिनिअरिंग संपल्यानंतर 1 आठवडा घरी सुट्टीसाठी ठेवा, लगेच पाठवा आणि त्याला म्हणा की आता ते जे शिकलंय ना, इंजिनिअरिंग 10 years ago इंजिनिअरिंग वॉज नॉट अ चॉईस. आज जर तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताय, इट्स बाय युअर चॉईस की आय वॉन्ट टू बी इंजिनियर, दॅट्स वाय आय एम डुईंग इंजिनिअरिंग. स्पर्धा परीक्षा करायच्या आहेत, MPSC UPSC करायचंय, जायचंय पुढं त्याच्यामध्ये, तर नका करू इंजिनिअरिंग. जा ग्रॅज्युएशन करा, त्यामध्ये नॉलेज घ्या, रिलिव्हंट नॉलेज भेटेल तुम्हाला. त्यानंतर त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करा. 12वी संपल्यानंतर करिअर डिसाईड करा. नाही बाबा 12वी झाली, आई वडिलांचं प्रेस्टिज ठेवायचं म्हणून इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, पोरगो काय 1.5 लाख रुपये देऊन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत आहे म्हणे, आणि 1.5 लाख दिली 2 लाख दिले. ओ, आणि हे पॅरेंट्सनी समजलं पाहिजे की इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये हॅस्टी फीस भरणं हे तुमच्यासाठी प्रेस्टिजचा पॉइंट नसलाच पाहिजे. तुमच्यासाठी हा पॉइंट असला पाहिजे की माझ्या पोराला 12वीला कमी मार्क पडले, त्याच्यामुळं त्याला गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं नाही, त्यामुळे त्या जबाबदारीमुळं मला याला जास्त पैसे देऊन कॉलेजला भरावं लागलं कारण की याला इंजिनियर व्हायचंय. आणि ते पोरगं फ्रेशर म्हणून जेव्हा बाहेर पडतं तेव्हा काय करतं, 4 वर्ष त्याला फीस भरायची सवय लागलेली असते, तर तुम्हाला इथे आल्यावरही फीस भरायला लावतो. इंस्टाग्रामवर तुम्ही तुमच्या वडिलांचा नाही तुमच्या पाल्याचा फोटो बघितल्यानंतर काय म्हणता, तुला माहितीये, मी माझी गोष्ट सांगू, मी जोपर्यंत पहिला जॉब नाही लागला तोपर्यंत बाहेर मित्रांसोबत फिरायला पण नाही गेलो. आणि वडील म्हणायचे नाही जायचं, आम्हाला व्हायचा राग यायचं, का नाही जायचो, यार एवढे सगळे पोरं फिरायला जातात राव, आमच्याकडे आम्ही नाही, आमच्याकडे कारण की मोजके पैसे ठेवले होते आम्ही, गरज लागेल तेव्हा ते ट्रान्सफर करतात. आजही मी त्यांना पैसे मागतो कारण की इट्स काइंड ऑफ वी से लव्ह, हे प्रेम आहे माझं की त्यांना नाही पप्पा मला पैसे कमी पडले, त्यांनाही छान वाटतं मलाही छान वाटतं. नाही बरोबर आहे. आणि पण ही सिच्युएशन तुम्ही पाल्याला समजवून सांगा. इंदुरीकर महाराज लय आवडतात त्याच्यामध्ये. इंदुरीकर महाराजांचं भाषण जर ऐकलं त्यामध्ये सांगतात सगळ्यात पहिले तुमच्या आईला घरात गप्प बसवा. ती म्हणते काय व्हायले, त्यांचं एक भाष्य नाही, काय व्हायले, एकुलतं एकच आहे, काय जळता जळणं आहे काय आपल्याकडं, उगं कशाला त्याला शिवाय द्यायले. म्हणजे आई वडील ज्या वेळेला फोर्सफुली एखाद्या पाल्याला एखादी गोष्ट शिकवायची त्यावेळेला सगळ्यात पहिले आई समोर येते म्हणते नको राहू द्या. आणि ह्या गोष्टीचा गैरफायदा होतो, मुलं फायदा घेतात. आणि त्यामुळे फ्रेशर्सला, आणि नंतर काय सांगायचं, कंपन्या आम्हाला इंटरव्ह्यूज घेत नाहीत. अरे तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये माती खाता हे कोण सांगणार, रेफरल द्यावं, इंटरव्ह्यूला यावं, पोरगा आल्यानंतर करतोय ते सोडा. माझ्याकडे रेबनचा गॉगल नाही अजूनही, ते पोरगं रेबनचा गॉगल आमच्या समोर कॅबिन मध्ये काढून असं समोर ठेवते इंटरव्ह्यू मध्ये, फुल मारलेला परफ्यूम. अरे तुला काय वाटतंय, तू मॉडेलिंगचा इंटरव्ह्यू द्यायला आलाय का टेक्निकल इंटरव्ह्यू द्यायला आलाय? टेक्निकलचा टी कळत नाही पोरांना, आणि असे ऍटिट्यूड मध्ये येतात ना, बाहेर गेल्यावर त्याच्याकडे गाडी ढर ढर करत निघून गेला भाऊ. मी स्प्लेंडर वापरली 3 वर्ष, जी माझ्या वडिलांची सेकंड हँड होती. का? जाणीव असावी तुम्हाला. जोपर्यंत तुमच्या परिस्थितीची जाणीव नसते, तुम्ही एका लेवल पर्यंत जाऊन काही अचीव्ह नाही करत, तोपर्यंत माझं नका करू. आणि हे आज नॉर्मल सिच्युएशन. करेक्ट. जर तुम्ही बघितलं असाल ना तर किती ग्राउंडेड, आणि आपल्यामधून जिथं आपण म्हणतो ना की यार 0 पासून स्टार्ट झालेला आहे, आणि एकदम मिडल क्लासमधून, जसं की आपल्याला, जसं त्यांनी एक्झाम्पल सांगितले अनिकेतने की आपल्याला पॅरेंट्सला जसे पाहिजे तसे पैसे ट्रान्सफर करणे, किंवा सगळे छोटे छोटे जे आपण जे बॅचलर असतो आपण, आणि तेव्हा हे सगळे आपण प्रसंग आपल्यासोबत झाले असतील, ते प्रसंग त्यांनी सगळे डिस्कस केले. आणि हे पॅरेंट्ससाठी पण होतं थोडंसं, आणि आपल्याला तेवढी जाणीव झाली पाहिजे. आणि सध्या आहे, माईट बी
30-40% लोकांना हे पटत पण नसेल, पण जे मराठवाड्या किंवा जे आपल्या आजूबाजूने जे मिडल क्लासमध्ये आहेत आणि ज्यांची सिच्युएशन अशी आहे त्यांना हे डायरेक्टली 100% रिलेट होणार आहे. सो अशा गोष्टी डिस्कस केल्या आहेत आणि खूप इम्पॉर्टंट डिस्कस केल्या आहेत आणि हे पॉईंट बोलायला पाहिजे कोणतरी. आणि एवढं आपण मनातून का बोलतो, कळकळीने का बोलतो, कारण तुमचं काही ना काहीतरी झालं पाहिजे, तुम्हाला फर्स्ट जॉब तुमचा भेटला पाहिजे, त्यामुळे सगळं चालू आहे. आणि त्यामुळेच त्यांनी एवढं म्हणजे ग्राउंड लेवलला येऊन त्याचे सगळे एक्झाम्पल पण सगळे शेअर केले. अरे रेफरन्स देतो, गावाकडच्या मुलाला रेफरन्समध्ये आम्ही इथे जॉबला दिलो होतो, तो जॉबला येतो, आल्यानंतर त्याला काहीच माहिती नाही. एकाने फोन केला की माझ्या मुलाला मला हे आहे जॉब लागायचा आहे, त्याचा आत्ता पासआउट झालाय. त्या मुलाने मला रिझ्यूम पाठवला. मी त्याला सांगितलं हा रिझ्यूम खूप खराब आहे बाळा, असं कर की तुला अपडेट करून पाठवून दे. त्याला ह्या गोष्टीला अपडेट करून पाठवून दे या गोष्टीला 6 महिने झालेत, पण अजूनही त्या पोराने मला अपडेटेड रिझ्यूम नाही पाठवलाय. रिझ्यूम मध्ये स्किल सेट काय ठेवतात माहिती का, एक्सेल, पॉवर पॉइंट. म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये दुसरं काहीच केलं नाही. आणि म्हणतात की नाही कंपन्यांमध्ये, आणि तो कोण, तो त्याला शोधा रे ज्यांनी सांगितलं होतं की इंजिनिअरिंगचं एज्युकेशन आणि कंपन्यांमध्ये चालणारा व्यवहार हा दोन्ही वेगळा असतो. कोणी सांगितलं होतं हे? इंजिनिअरिंगचा कुठलाही फ्रेशरचा इंटरव्ह्यू इंजिनिअरिंग बेसिक शिवाय होतो का, हा प्रश्न तुलाही आहे. बरोबर. तुझा पहिला इंटरव्ह्यू आठव, तुझ्या टेक्स्टबुकच्या बाहेर जाऊन इंटरव्ह्यू कोणी घेतला होता? नाही. तुझ्या बेसिक्स बद्दलच आम्ही विचारलं. बेसिक बद्दलच. बेसिक्स येत नाही तर मग तुला हायर का करायचं? करेक्ट. ज्या ठिकाणी तुला मेहनत करायसाठी 5 वर्ष होती, 4 वर्ष होती, त्या ठिकाणी तू मेहनत नाही केली आणि तुम्हाला कन्व्हिन्स करतो की नाही सर तुम्ही तुमच्याकडे बोलवा मला, मी येतो मी जॉब करतो. अहो सर मला कामाची लय गरज आहे, मी लय काम करतो. अरे म्हणलं की मी तुला काय माती उचलणारा मजूर शोधतोय की लय काम करतो मी? अरे मला नाही. वी नीड इंटेलेक्च्युअल पीपल्स, दोज हु आर मच मोर सिन्सिअर and having a good skill set, basic skill set. I am not talking about higher end versions, but we want basic skill set. Mature, sincere person, those who are ready to contribute to a team. Correct. Not to a self. आणि हे इंटरव्ह्यूअरला बसल्यानंतर कळतं की बाबा ह्याची लायकी काय आणि हा कुठपर्यंत जाणार. आणि दॅट इज द क्रक्स ऑफ फ्रेशर. यू हॅव टू बी सिन्सिअर, यू हॅव टू learn proper skill set, you have to go to the right channel, and then when you will get a proper reference or when you will get a proper interview chance, make sure you will do something out of it. मी ॲट द एंड हे विचारल की आता जर जॉब पाहिजे तर फ्रेशर्सनी काय केलं पाहिजे एक शॉर्टमध्ये? फ्रेशर नीड 3 थिंग्स, एक लॅपटॉप, एक इंटरनेट कनेक्शन, लर्न. ह्या 3 गोष्टी करायच्या. आणि ज्यावेळेस तुमचा एखादा स्किल सेट पूर्णपणे डेव्हलप झाला तो तुमच्या रिझ्यूम मध्ये लिहा आणि अप्लाय करायला सुरुवात करा. करेक्ट. सिम्पल. स्टार्ट लर्निंग. सेल्फ लर्निंग हे जास्त महत्वाचं आहे, कारण की इंटरव्ह्यूचा चान्स सगळ्यांना भेटतो, पण त्या इंटरव्ह्यूला गेल्यानंतर जो प्रॉब्लेम होतात त्यामुळे तुम्ही सिलेक्ट होत नाही. की इंटरव्ह्यू वाल्यांनी पहिलेपासून डिसाईड नसतं केलं की याला घ्यायचंय याला घ्यायचंय, कारण की इंटरव्ह्यू कॉर्पोरेटमध्ये कोणी कोणाचा नाही. करेक्ट. मी ह्याला हायर करतोय तर याची जबाबदारी पूर्णपणे माझी असते. हा माझ्या मामाचा मुलगा जरी राहिला तरी मी याला हायर करत नाही. का काही करत माहिती का? कॉर्पोरेटमध्ये माझी नोकरी धोक्याची येते जर याला काही आलं नाही तर. करेक्ट. सो स्टार्ट लर्निंग, स्टार्ट टीचिंग युअर सेल्फ. एक लॅपटॉप, एक इंटरनेट कनेक्शन आणि एक प्रॉपर सबस्क्रिप्शन कुठल्याही याचं जे तुम्हाला टीच करेल की काय करायचंय आयुष्यामध्ये पुढे जाऊन. बस संपलं. ग्रेट. म्हणजे जसं आता सांगितलं त्या गोष्टी जर आपण आपला फोकस जर आपण क्लिअर ठेवला आणि जर आपल्या स्किल सेटवरती आपण काम केलं, आणि माईट बी असे खूप लोक असतील की ते सांगत असतील की यार मला जॉब लागत नाही, मला कॉल्स येत नाही किंवा काही नाही, बट तुम्हाला 1-2 कॉल्स का होईना आले आहेत आणि तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये परफॉर्म केलं नाहीये, हा एक चांगला आहे. म्हणजे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटतीये तेव्हा आपण म्हणतो ना संधीचं सोनं जर आपण नाही केलं तर आपल्याला. आणि एवढं मी एक सांगेल की आधी चान्स जास्त भेटत होते, कॉम्पिटिशन वाढल्यामुळे चान्स कमी आहेत. कमी चान्समध्ये तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. सो हा एक पॉईंट आहे. आणि येस अनिकेत, थँक्यू सो मच. खरंच खूप म्हणजे मला पण खूप छान वाटलं. आणि आपले जे एकदम मराठी मुलं असतील किंवा आपल्या इकडले मुलं असतील मिडल कॅपमध्ये गावाकडले राहणारे, त्यांना 101% मी सांगतो की पूर्ण 100% सगळं रिलेट झालं आहे. कारण एवढंच की तुम्हाला जर असं काही एकदम असं रागात वाटलं असं किंवा असं काही नाही, काही पण ते सगळं मनातून आलेलं आहे आणि हे आपल्याला रिलेट होणारच आहे. येस. ओके.
रागात नाहीये, आम्ही इंटरव्ह्यू घेतो आणि आम्हाला वाईट वाटतं त्याचा चेहरा बघितल्यानंतर करेक्ट की बाबा याला गरज आहे, पण ह्याला आम्ही चान्स देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? कारण की याला काही येत नाही. बरोबर. मग त्या परिस्थितीतून गेल्यामुळं ती एक भावना बाहेर येते. करेक्ट नाही बरोबरच आहे, ॲब्सोल्युटली. मी तेच बोललो की आणि मला तू जे सांगत होता ना ते मला सगळं असं हे होत होतं, अरे हा आपल्या इनिशियल स्टेजमध्ये आपण हे केलंय सगळं, हे असं झालंय. आणि हे माइट बी प्रत्येकानं असं. आणि मी हे सांगेल की त्यातून काही पॉझिटिव्ह पॉईंट्स घ्या आणि जे काही आतापर्यंत मिस करत होते कोणी ते विचार करा. पूर्ण पॉडकास्ट झाल्यानंतर विचार करा की अरे हां आपल्याला ह्यातून काहीतरी भेटलंय, आपण काय चूक करत होतो आणि आपल्याला काय करायचं आहे. ओके, सो येस, तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा. आतापर्यंत जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण हा पॉडकास्ट शेअर करा आणि हवे असेल तर तुमच्या आईवडिलांना पण हा पॉडकास्ट शेअर करा. खूप इम्पॉर्टंट पॉडकास्ट आहे आणि खूप छान आहे, त्यांना पण हा नक्कीच आवडेल. ओके, सो थँक्यू सो मच. आणि एक IT वाला देवतर्फे एक छोटंसं गिफ्ट. अरे सो थँक्यू सो मच. थँक्यू. आणि येस, थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय. थँक्स.